शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, शासन मान्य नर्सरी. जे लिंबू घसाने लागणार आहेत, कलमाचं रोप, मार्केट लिंबू, हे जे लोडिंग चाललं आहे हे श्री जावेद कोस्तीब शेख, कुतुबुद्दीन शेख, मुक्काम पोस्ट चिक्कोडी, शेख मोल्ला उमरानी बेळगाव, कर्नाटकसाठी लोडिंग चाललेलं आहे. सर, नर्सरी बघितली आज आपण, कशी माहिती मिळाली, कशी आपल्याला नर्सरीबद्दल काय वाटलं? हो, एकदम छान आहे. अजून पण नर्सरी असून मी बघितलेलं नाही आहे त्याप्रमाणे. आज जसं तुम्हाला मी फोनवरती सांगितलेलं की बाबा आपली नर्सरी 35 एकरात आहे, एवढं हे आहे, आपल्याकडे 5 वर्षापर्यंत तयार झाडं मिळतात. तुम्ही टोटल नर्सरी आपली फिरून आला, कशी वाटली झाडं आपल्याला? एक नंबर झाड आहे. प्रत्येक स्टेजमध्ये झाडं आपल्याला माहिती आपल्याला चांगली मिळाली. तर शेतकरी बंधू, जर आपल्याला येणं शक्य असेल तर अवश्य या नर्सरीवरती. आपल्याला एकदम बघण्यासारखं आहे. एका राऊंडला आपल्या 3 तास लागतात. जिथं शेतकरी म्हणतात पाय दुखायला लागलेत, अशी ही नर्सरीचं आपल्या 35 एकरमध्ये सर्व प्रकारची तयार फळ झाडे मिळतात. आणि सरांनी जो लिंबू घेतलेला आहे, हा लिंबू कलमी रोप आहे. लावलं की आपल्याला साधारण 1 ते 6 वर्ष त्याला चांगलं उत्पादन चालू होते. झाड तेवढंच मोरपंखीसारखं पसरते आणि याला ताण द्यायची गरज नाही. आंब्याला, सीताफळाला जसा आपण ताण देतो तसा ताण द्यायची गरज नाही. वर्षभर लिंबू असतात आणि घसाने लिंबू लागतात. लागवड अंतर आहे 12 बाय 12, 15 बाय 15. आता हा लिंबू जर म्हटलं तर दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक ह्याला लिंबूचा वापर होत असल्यामुळे, वाढती बाजारपेठ, मागणी चांगली असल्यामुळे आपल्याला लिंबू लागवड कमी पाण्यामध्ये, कमी कष्टामध्ये, त्याचबरोबर एकदा लावले की चांगलं उत्पादन, ह्यासाठी आपण फळबागेकडे जर वळालो तर आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं. आज वाढती बाजारपेठेत चांगली मागणी. आता जर बघितलं तर लिंबू बाजारामध्ये 10 रुपयाला 2 लिंबू मिळतात. तर त्यासाठी जर शेतकरी बंधूंनी शेताच्या बांधावरती असेल, बगीचा लावला तर चांगलं उत्पादन. सर बघा, हे असे कलमी रोप असल्यामुळं असा फुटवा येतो बघा. हवा सावलीत असल्यामुळे फुटवा कसा आहे. शेंडा कट म्हणजे इथून आपण नुसतं कैचीने कट मारायचं. तर हे जे अशा प्रकारचं रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळत असतं. आणि आजचं लोडिंग जे आपण बघतोय चिक्कोडीसाठी, सरांनी परवा फोन केलेला. काल आपली शुक्रवारी सुट्टी असते. आज लगेच सरांना माहिती दिल्यानंतर आजचं लोडिंग आपण बघू शकतो आहे. आपल्याकडे लिंबूबरोबरच आंबा असेल, जांभळ असेल. आता सरांनी जांभळ घेतलेले आहे, त्याचबरोबर कॅलिफोर्निया अंजीर, चिक्कू अशी सर्व रोपं घेतलेली आहेत. कढीपत्ता घेतलेला आहे, इन्सुलिन, त्याचबरोबर आपल्याला ऑल पाईस अशी सर्व रोपं घेतलेली आहेत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, शासन मान्य नर्सरी. फळबाग योजनेमध्ये आपल्याला अनुदान घेता येतं. भाऊसाहेब फुंडकर असेल, रोजगार हमी योजना असेल, नानाजी देशमुख योजना असेल. तर शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे घर बसल्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी. त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला, मार्गदर्शन. आता ज्यावेळी आपण ही रोपं लावतो आहे त्यामध्ये आपल्याला 1 बाय 1 फुटाचा खड्डा पाहिजे. त्यामध्ये शेणखत, निंबोळी पेंट, सिमेंट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे. रोप लावल्यानंतर आपल्याला दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि त्याचबरोबर 22 टीन हे जर आपण आळवणी ड्रेंचिंगला दुसऱ्या 7व्या दिवशी वापरायचं आहे. 1 महिन्यानंतर त्याला DAP 50 ग्रॅम देऊन मातीची भर लावायची आहे. शेंडे कटिंग करायचे आहेत. अशा प्रकारचं नियोजन केलं तर आपली बाग डेव्हलप होते. त्याचबरोबर आपल्याला सल्ला, मार्गदर्शन मिळत असतं. 1982ची नर्सरी आहे, 250 कामगार आहेत, 40 कोटीचा टर्नओव्हर आहे. सर, हे तुम्हाला जसं फोनवर सांगितलं तर प्रत्यक्षात बघितलं का तुम्ही? बघितलं. आज जे आपले 250 कामगार, कुठल्याही बाजूला आपले सर्व कामगार दिसणार. आज वार्षिक टर्नओव्हर आपल्या 40 कोटीच्या घरातला आहे. नर्सरी खात्रीशीर आहे. सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन आहे. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.